संसाराच्या नावे घालून या शून्य, संसाराच्या नावे घालून या शून्य, आणि वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनीये धवळले जग, हरिभजनीये धवळले जग, आणि चुकविला लाग कळीकाळांचा. कोणाही नलगे साधनाचा पांग, कोणाही नलगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देह बुद्धी. हरिभजनीये धवळले जग, आणि चुकविला लाग कळीकाळांचा. तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, तुका म्हणे सुख समाधी हरी कथा, नेणे भवव्यथा गाईला तो. हरिभजनीये धवळले जग, आणि चुकविला लाग कळीकाळांचा. हो, कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी दोन शब्द सांगायचे असे की या जागेवर पुष्कळ वेळेला कीर्तन झाले, पुष्कळ वेळेला कीर्तन झाले. भूमिपूजनाच्या निमित्तानं झालं, उद्घाटनाच्या निमित्तानं झालं, पांडुरंगाची मूर्ती स्थापन करण्याच्या निमित्तानं झालं, दोन पारायणामध्ये झाले, आणि आजही याचं कीर्तन चाललेलं आहे. आता हे तिसरं पारायण आहे या ठिकाणी. ह्या गणेशवाडी गावामध्ये दोन पारायण होतात. एक तिकडे वरल्याच्या आवडीमध्ये होतं, एक इथं होतं. म्हणजे लहारे साहेब एक पारायण करतात आणि एक पंढरनाथ एक पारायण करतो. कुणाला या ना, पुढे या ना. तर लहारे साहेब एक पारायण करतात आणि पंढरनाथ एक पारायण करतात. चांगली गोष्ट आहे. आणखीन जरी तिसरं पारायण सुरू झालं तर काय हरकत नाही. कारण सततं कीर्तयन्तो मायतं चतुर्वर्धा. हा, परमेश्वराचं नामचिंतन कोणत्याही रूपाने जर होत असलं, ते पारणाच्या रूपाने हो, नाम शब्दाच्या रूपाने हो, कोणत्याही रूपाने हो, चांगलीच गोष्ट आहे, काही वाईट गोष्ट नाही. त्या निमित्तानं लोक पारणाला बसतात. एक प्रकारचं धार्मिक इंजेक्शन मिळतं, आणि इंजेक्शन देणारे पुष्कळ लोक येऊन जातात. कोणाचं इंजेक्शन करतोय, कोणाचा हात घासा आहे, कोणाचा हात घासा आहे, अशाही प्रकारचं होऊन जात. मी थोडं आले का? तर असं हे पारायण होतात. ह्या गणेशवाडी गावामध्ये दोन पारायण होतात, ही चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारची पारायणाची वाढ हो अशी शुभेच्छा मी व्यक्त करतो. असे पंढरनाथ तरी बरं करतो, इकडून तिकडून आणून कसंही करून बरं करतो, चांगलं करतो. ते लहारे साहेब हे करतात, ते साहेबच आहेत, ही चांगली गोष्ट आहे. आता या पारणाच्या निमित्तानं मी अभंग निवडलाय. संसाराच्या नावे घालून या शून्य. परमार्थ करताना माणसाने संसाराकडे पाहिले नाही पाहिजे. संसारा आधी आपुलिया हाते आणि लावणी मागुते पाहू नये. ज्याला परमार्थ करायचा आहे, ज्याला परमार्थ करायचा आहे, त्या माणसाने संसाराच्या नावानं शून्यच घातलं पाहिजे बाबा. तुकाराम महाराजांनी, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत शिरोमणी तुकाराम महाराज, त्यांनी पहिल्यांदा संसार केला, जोरदार संसार केला, जोरदार संसार केला. मुलं बाळ, 2-3 त्यांना मुलं होते, मुली होत्या, त्या मुलांनाही मुलं होते. असा त्यांनी संसार केला. पण मागून त्या संसाराचा वीज आला. विकले हे चित्त प्रपंचापासूनी, विकले हे चित्त गमन देवानी
पैसा देते ओ मनते मानी पैसा देते शिकले शिक प्रपंचा पाठवूया विजय हे शिक प्रपंचा पाठवूया यो मनते मानी पैसा देते यो मनते मानी पैसा देते जगद्गुरु तुकाराम महाराज संत शिरोमणी तुकाराम महाराज त्यांनी पहिल्यांदा संसार केला आणि संसार केला आणि त्या संसारामध्ये त्यांचं मन विटलं. त्या संसारातल्या दुःखामुळे म्हणा का कोणत्याही कारणामुळे म्हणा. हे बरे हो कोण कुठे बघितलं तुझं कुठे तुझं उठ हो. आपला विषय काय चाललाय तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा संसार केला मग त्या संसारामध्ये त्यांचं मन विटलं. मग त्या गरिबीमुळे म्हणा त्या संसारातल्या दुःखामुळे म्हणा कोणत्या तरी कारणामुळे त्यांचं मन विटलं. भयंकर गरिबी 12 गाड्या गरिबी. आम्ही सदैव सुडके आम्ही सतत गरीबच आहेत. आम्ही सतत गरीबच आहेत. आम्ही काही श्रीमंत नाही. शहरावासाच्या घरामध्ये राहतो. लोकांच्या सिमेंट काँक्रीटच्या माड्या स्लाब 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 वतलेला ते घर लोकांना राहायला आणि आम्ही आपले छापरातच राहतो. तुकाराम महाराज सांगतात आम्ही सदैव सुडके जवळी येता थोर धागे गावू पुढे भिके आणि कुत्री कुत्री घर राखी. आमच्या घराचं राखण करायला कुत्रे माणसाचाही पत्ता नाही तिथं अशा प्रकारचं आहे. आणि अक्षय घर आम्ही सहासना केलं बा. कोणतं घर सहासना केलं अक्षयी साचार केले साया सानी घर आणि एरंडी सिंहार दुधा भार न साधी. एरंड्याचं आणि शेवऱ्याचं घर गेलं आमचं. एरंड्याचं आणि शेवऱ्याचं. शेवऱ्या माहितीये का बापू साहेब शेवऱ्या शेवऱ्या नाही राहत ऊसामध्ये. त्या शेवऱ्या एका बागायतदाराकडून आणल्या एरंड आणले आणि त्याचं छपर केलं आणि त्या छपरामध्ये आम्ही राहतो. तुकाराम महाराज सांगतात आम्हाला पाहून चोर असा थरथर कापतो बा. आम्ही सदैव सुडके जवळी याचा चोर धाके चोराला धाक पडतो आमचा. हा तर हेच काही घेते का ना आपले कोणी हिसकून तंबाखूची पुडी बिडी चोराजवळ काय राहतं डोंबलं तेच तर दुसऱ्याचे खिसे कातराला निघाले त्यांच्याजवळ काय असं तंबाखूची पुडी बिडी नाही तर बिड्या गाड्या त्यांवर तर ही हिसकून घेतली जाईल ना आपल्याकडून बरं का. म्हणून त्या चोरालाच भीती वाटते. अशी आमची गरिबी असं आमचं दारिद्र्य. माझा तुकाराम महाराज गरिबीमुळे विटले का त्या संसारातल्या दुःखाची जाणीव झाली म्हणून विटले तर देव जाणे बघ. पण संसाराला विटले. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ शाबास शाबास. विश्रांती नाही कोण अरे संसार दुःख मूळ संसार भवसागर उभा. भवसागर हा दुःखाचं मूळच आहे. संसार दुःख मूळ. हा संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ
आणि जनवाद अंथरून माझी केली हिंगळ. मुंशी बाबा आहेत ना, बघा. तर मंडळी तिथं पुष्कळ कीर्तन झाले. आमचे हरिभक्तपरायण लोढे बाबांचे कीर्तन झालं, हरिभक्तपरायण मुंशी बाबांचे कीर्तन, 2 कीर्तन काहीतरी प्रवचन वगैरे झाले. आणखीन काही मंडळी कीर्तनकार येऊन गेले, त्यांची बी कीर्तन झाली. आणि आज माझ्याकडे नंबर आहे, जवळजवळचा सप्ताहाचा शेवटच आहे. मागणी पण आपण घ्यायला पाहिजे होता. म्हणजे जाऊ दे, आपल्याला हा अभंगच बरा वाटतो म्हणून हा अभंग घेतला. त्याचं मागणी पण आपण घेतला तरी चालला. कारण 7 दिवस सेवा करायची आणि सेवा करून देवाला मागणी मागायची. मग काय मागणी मागायची असा तो असे ते अभंग घेत. पुष्कळ अभंग घेत. मागणी पर मी काही एकच नाही, त्यालाच नाही मानी मोती लागली, असे रगड अभंग घेत. मागणी भरायची, देवाजवळ जाऊन काय मागायचं, 6-7 दिवस सेवा करायची आणि नंतर देवाजवळ जाऊन काय मागायचं असं आहे. तर त्याच्यावर पुष्कळ अभंग आहेत. मागण्याची एक तुझ्या प्रती आहे, दिसेल तरी पाहे पांडुरंगा. काय पांडुरंगाचं यायचं, माझ्या मनात काय नाही बा, पण काय तुझ्या मनात यायचं ते, पण काय घ्यायचं. तर मागण्याची ह्याची आहे. आता काय बोला, हा साठवण या संतांशी निरवी, म्हणजे या संतांच्या स्वाधीन धर्माला किंवा याची दान दिला देवा, याची दान दिला दे. याची दान दिला देवा, हा हे दान दिला दे. तुझा विकार न व्हावा, तुझा विकार न व्हावा, तुझा विकार काय म्हणणे. हो, कोणत्याही कार्यामध्ये काढू नका, शांत उभे राहा सगळे बद्दल. एका दोरीमध्ये सोडबोड इकडे तिकडे काही करू नका. काय चाललं आपली. हा, त्याची मागणी पण रगड अभंग आहे. त्याच्यातला एखादा अभंग घ्यावा का काय असं मला वाटत होतं. तर म्हणलं संसाराच्या नावानं शून्य घालून मग आता हाच अभंग निवडलाय. आता हा अभंग जो दाबून संसार करतो त्याला नाही जमणार, त्याला शोभणारही नाही. मुलाबाळाच्या प्रेमामध्ये जो गुंतलाय, 10-5 रुपये कमीतून संसाराला नेऊन घालतोय, 10-5 रुपये कमीतून संसाराला नेऊन लायतोय, त्याला हा अभंग जमणार नाही. आणि जरी त्याने शब्दज्ञानाच्या जोरावर घेतला तरी तो त्याला अभंग शोभणारही नाही. हो बाबू साहेब, हा खरं आहे का नाही. 50 रुपये कमवायचे, पोरीला नेऊन द्यायचे, संसाराला नेऊन द्यायचे खर्चायला, त्याला कसा हा अभंग शोधेल. शब्दज्ञानाच्या जोरावर कदाचित तो घेऊ शकेल, घेणार नाही असं नाही. आणि घेतलं तरी कोण त्याला शिक्षा करायला लागले. हा, पण कदाचित त्याला तो शोभणार नाही अभंग. मला वाटलं मागणी पर अभंग घेण्यापेक्षा आपण हाच अभंग घेऊ, बरं आहे आपल्या दृष्टीनं, म्हणून मी अभंग निवडलाय. कोणता अभंग. संसाराच्या नावे घालून या शून्य, हा संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म गेला, धर्म गेला, वाढता हा पुण्य धर्म गेला, धर्म गेला. हो, तर आपलं प्रमाण काय चाललं होतं. संसार सागर उगा भव दुखाचे मूळ,
हा संसार सागर हा भवदुःखाचं मूळच आहे. मूळ आहे संसार म्हणजे दुःखाचं मूळ आहे. जो फकड महात्मा आहे त्याला पैभर दुःख नाही. हा जो संसार करतोय ते त्याला दुःखाचं मूळच आहे बाबा. ते संसार म्हणजे दुःखाचं मूळ. आणि त्या संसारामध्ये किती दुःख पाटील भाऊ. तुकाराम महाराज सांगतात अनेक दुःखे सांगू मी किती. सकल संसार आहे किती. अरे या संसारामध्ये खर्चाला काही नाही हे एक दुःख आहे. समजा खर्चाला भरपूर आहे कार्ट्याचं व्हायना ते एक दुःख आहे. त्याला कशाला गितन फितन पाहिजे आणि भागवतोय कशाला पाहिजे याला. हे तुमच्याच अनुभव आहे सार. काही काही माणसाचं पोरा सोरा करता डझनची डझन बायका करतात बाबा. हा कशा काय ते सांभाळीचे. आमच्या प्रेमाचा एक माणूस होता भयंकर प्रेमाचा त्याची मुले आता प्रेमाचीच आहेत. त्याला डझनभर बायका वाजल्या. पहिल्या पोराचं मी बारशाचं कीर्तन केलं पहिल्या पोराचं. आता त्या पोराला 4-5 पोरं आहे. तो गावातला पुढारी तो पर्याय बी गावातला म्हणा का 4-5 गावचा. पण त्याच्या 10-12 बायका. 1-2 श्रीरामपूरला, 1 जालन्याला, 1-2 जवळ, 1 बडोद्याला. मग तू कसा काही संसार करीत होता. कस काही त्यांचे 12 बायकांचे मन सांभाळत होता. तर देव झाले बाबा. छान हो काही लोक डझन बायका करतात पण कार्ट्याचा पत्ता नाही. झुरतात महाराजाचे झुरतात 906 करतात. आमचे गुरु महाराज सांगत होते आणि त्यांचे गुरु व्यंकट स्वामी महाराज सांगत होते. अरे पोरं सोळा करतात लोक. देवदेवलाची करतात. गणपती भिंतीमध्ये कोणतात. पिंपळाचे पार भिजवतात. मारुतीला प्रदक्षिणा घालतात. पोरं सोळा करतात. देवलाशीला या आचरट राहतेच काही काही. एखाद्या देवलाशी म्हणतो बाई साहेब तुम्हाला पोऱ्या पाहिजे का. हा मग अमावस्या पौर्णिमेला रात्री 12 वाजता तुम्ही आंघोळ करायची आणि नागल्यानं गावाला प्रदक्षिणा घालायची आणि चालता 3 चांद्याचं सफर पिठून द्यायचं तर झालाच पोऱ्या. हा 900 कन्या. तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे पती. तरी का करणे लागे 900 कन्या पुत्र. हो तुकाराम महाराज सांगतात नुसते नवसायासच केले आणि जर पोरं होऊ लागले नवसायास केल्यामुळं जर पोरं होऊ लागले मग नवरोजी पंत करायचा कशाला. हे नवरोजी पंतचं काय काम राहिलं मग. पण मुळीच नाही बाबा. नवरोजी पंत असल्याशिवाय मुलं बाळ होतील का. ते नुसत्या नवसा सायासानं कशी पोरं सोर होतील. एका बाईने नवस केला देवी जगदंबे मला पोऱ्या हो दे तुला सोन्याचं जांगडं टोपडं बाई. काय बाई हुशार. तिथे हुशार कीर्तनकार तरी आहेत का. त्या बाईनं बा ती देवी नवसाला पावली. तिला झाला पोऱ्या झाल्यावर 10-12 दिवस झाले. त्या पोऱ्याचं नाव ठेवायचा प्रसंग आला. तिला वाटलं आता सोन्याचं अंगलं टोपडं आता आणावंच कुठून. या कार्ट्याचं नाव सोन्या ठेवलेलं बरं म्हणून तिनं कार्ट्याचं नाव सोन्या ठेवलं. आणि सोन्याचं अंगड टोपडं 4-5 महिन्यानं वर्ष 6 महिने झाल्यानंतर ते तेलकट कळकट मळलेलं काळं मिचकूट
ते आंगडं टोपड आलं का? बरोबर आलं का? सगळं बाय माणसाला विचारतो ना. बा ते कळकट आंगडं टोपड आणि त्या देवीच्या डोंबल्यावर नेऊन ठेवलं. हे माझ्या सोन्याचं आंगडं टोपड घे तुला. देवीला वाटला सर मी लई हुशार आहे, पण त्याच्यापेक्षा ती बाया हुशार नाही काही. गाडी 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 हो. नाना प्रकारचं दुःख या संसारामध्ये, नाना प्रकारचं दुःख. काही दुःख रोगाचंच राहतं, अनेक दुःखे सांगून मी किती सकल संसार आहे किती नसा आहे पाषाण पुढे. आणि या संसारातलं दुःख एखाद्या दगडा पुढे सांगायला गेलो तुकाराम महाराज सांगतात तर तो दगडाचा कल तरी फुटून जाईन. मग हा धाडकर फुटून जाईन तो दगड, ती फरशी. एवढं दुःख आहे संसारामध्ये. आहे का तुम्हाला काही घम गुरुजी? आहे का घम कोणला? तुकाराम कोण सोडतोय का संसार? बोला किसनराव. जर सोडताना संसार उद्या सकाळी तर बाबा कोणी सोडायला तयार नाही. बोलो का मेले सांगून सांगून अवतरी काय गेले, बोलो काय गेले. आम्ही जायच्या रंगाचं झालो. पण आमचं 73 वर्षाचं वय संपत आलंय. आता आम्ही किती जगणार तरी असे. तर म्हणून बाबा हो, ह्या संसारातल्या दुःखामुळं म्हणा किंवा गरिबीमुळं म्हणा, तुकार आता पहिल्या पदावर आलं बरं का मी, मूळ पदावर, मूळच्या विषयावर. गरिबीमुळे म्हणा का या संसारातल्या दुःखामुळे म्हणा. संसारामध्ये नाना प्रकारचं दुःख आहे ना, तर काही सांगावंच काय. नाना प्रकारचं दुःख आहे. जन अपवाद हा एक दुःख आहे. संसार सागरुगा भव दुःखाचे मूळ आणि जनवाद धरून माझे केले. जनवाद तुम्ही कसंही चांगलं वागा आणि किती चांगलं वागा, धुतल्या तांदळासारखं, धुतल्या तांदळासारखं, तुळशीच्या पानासारखं. अगदी पवित्र राहा. किती चांगलं वागा, किती चांगलं वागा, किती चांगलं वागा, पण लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. जनापवाद, त्याला जनापवाद म्हणतात. हो दादी, हो दादी, हो. या या या, टाळी वाजवा, टाळी वाजवा. ना बाळासाहेब रस्ता अशा प्रकारचं आहे. वर्ग मंडळी, एक गरीबाचा पोऱ्या आणि त्याचा मित्र होता श्रीमंताचा पोऱ्या. पण श्रीमंताचा पोऱ्या तो पैशा अडक्यामुळे खूप शिकला, खूप शिकला आणि नोकरीला लागला. गरीबाचेही शिकतात, नोकरीला लागतात. पण ह्या जोडप्याची हक्क सांगतो मी. एक गरीबाचा पोऱ्या होता गुरु वाळणारा, एक श्रीमंताचा पोऱ्या होता. पुढे तो श्रीमंताचा पोऱ्या शाळेत गेला आणि शाळेत जाऊन मोठा हुशार झाला. BA MA LLB सगळं झाला, ॲडव्होकेट झाला. अँड निंबाळकर, ते अँड पेक्षा ॲडव्होकेट हा भारी. हायकोर्टचा वकील इतका झाला भाऊ. आज थोडक्यात सांगायचं म्हणजे बॅरिस्टर झाला आणि कलेक्टर झाला. बॅरिस्टर झाला म्हणजे कलेक्टर होतोच. आता लय बॅरिस्टर झाले. पहिला पूर्वी बॅरिस्टर 50-60 वर्षापूर्वी बॅरिस्टर म्हटलं का तो कलेक्टर झालाच बा. अशा प्रकारे बॅरिस्टर म्हणजे ICS आणि ICS म्हणजे बॅरिस्टर. आता तो नोकरी लागला, कलेक्टर झाला. पुढे जो गावी आला, गावी आल्यावर हा गरीबाचा पोऱ्या होता गुरु वाळणारा, गरीबाचा पोऱ्या होता गुरु वाळणारा. त्याने त्या कलेक्टरला आमंत्रण दिलं बालमित्र म्हणून. त्याला जेवायचं आमंत्रण दिलं आणि जेवायचं आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी इकडून तिकडून तांदूळ आणले, कुठं तूप आणलं, कुठं काय आणलं, कुठं गहू आणले, इकडून तिकडून सामान जमवलं. त्याची 12 गाड्या गरिबी होती, जीव घालायची पात्रता नव्हती. पण इकडून तिकडून सामान आणून त्यांनी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. पुड्या बिड्या काढल्या, चांगला साखर शिरा केला, थोडीशी बुंदी बी काढली, थोडीशी 2 वेडे बी काढले. वेडे म्हणजे काय? हा जिलेबी, जिलेबी म्हणजे आता काय कमी आहे? ए बरे हो, जिलेबी आली त्या जेवणामध्ये, बुंदी बी आली,
साखर शिरा आला, कुरडे भजे आले, 2 भाज्या आल्या, 2 चटण्या आल्या, असं सगळं केलं बा त्यानं. आणि दोन्ही मित्र जेवायला बसले. तो गरिबीतला मित्र गुरु वळणारा आणि तो कलेक्टर बालपणचा मित्र, दोघेही जेवायला बसले. त्या गरीबाची बायको वाढायला. दोघांचंही जेवण होत आलं, दोघांचंही जेवण होत आलं. आणि शेवटच्या घासाला कलेक्टरच्या तोंडामध्ये माशी गेली. बरोबर आलं ना, सगळं जुळलं ना. हा, माशी गेली आणि घाई घाई उठला बाबा तो कलेक्टर. तो जो गरीब मित्र काय म्हणतो, हो साहेब काय झालं, काय का म्हणून उठले, का असं म्हणता म्हणता तो बाहेर गेला. भाड 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 भाड, जेवढं खाल्लं तेवढे पडला, ओकला. तो गरीब आला बाहेर, तो गरीब मित्र. तो म्हणला, साहेब अजून गरम 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 आहे अजून, हे तुम्ही घ्या म्हणे, मोठ्या सहायतानं मी केलंय म्हणे. काय मूर्ख आहेस म्हणे, वांची खाऊ काय म्हणे मी आता. तो जरी सहायतानं केलं असलं, वांची खाऊ काय मी. वमिली यांना लाल होटीची मी रचना. हा रचना वांची झालेल्या अन्नाला कधी त्याला पाणी सुटणार नाही तोंडाला, कधी ते घेणार नाही, हे अशक्य आहे. अशा प्रकारे हा कठीण योगा होणी फेम आणि ओकली कोणी ओळी दिली. आभाय देवराम, देवराम मध्ये पुढच्या वर्षी देवरामचं कीर्तनच करायचं आता. पण पहिलं कीर्तन घ्या. देवराम आता फार हुशार झाला. मी तर फटफटीपासून लांब राहतो आणि तो डबल माणसं घेऊन फटफटी जाम पितो. मी थोडा हुशार झाला का. आणि सगळी माहिती, बाकीची पुष्कळ माहिती आहे. ठीक आहे, चांगलं आहे, चांगलं आहे. सगळे गुण आले तर चांगलीच गोष्ट आहे, चांगली गोष्ट. नाना प्रकारचे दुःख संसारामध्ये काय फखजनची साथ होते. मस्त असो, आपला विषय काय चाललाय, हरिभजनाच्या जोरावर म्हणजे परमेश्वराच्या नामाच्या जोरावर, त्या पवित्र परमेश्वराच्या नामाच्या जोरावर त्यांनी सगळं जगत स्वच्छ केलं, धुवून काढलं महाराज. हरिभजनी धवळीले जगो जग. नुसता तालुकाच नाही, नुसता जिल्हाच नाही, नुसता प्रांतच नाही. प्रांत म्हणजे प्रदेश म्हणा. महाराष्ट्र प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक प्रदेश, गुजरात प्रदेश, अशा प्रकारचे प्रदेश आहे. ते पहिले प्रांत होते. प्रांत इंग्रजी नाव आहे, प्रदेश आपले हिंदू नाव. तर नुसता तालुका गावच नाही स्वच्छ केलं, सगळं जग स्वच्छ केलं महाराज. कसं कसं स्वच्छ केलं. दुसऱ्या चरणावर कीर्तनाच्या दुसऱ्या चरणावर सांगतात कसं कसं स्वच्छ केलं. तर गीता शास्त्राचा श्लोक पहा तुम्ही. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च व्रता नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाचले व्यवसाय प्राचितांचे, जे नामचे नाही पापाचे असे गेले. पूर्वी असं होतं कधीतरी एखाद्या माणसानं वैकुंठाला जायचं बाबा मारणं, पण या परमेश्वराच्या नामाच्या जोरावर या साधू संतांनी काय केलं महाराज. पूर्वी असं होतं, काही एखादे वैकुंठा जावे ते ती वैकुंठाची केले आगवे म्हणजे संपूर्ण. आणि आयसे नाम घोष गौरवे धवळीले विश्व, धवळीला जगाचा काळ हरिभजनी धवळीले. अशा प्रकारचा आहे. म्हणून असे परमेश्वराच्या नामाच्या जोरावर कीर्तन फिरतून लागले, बोंबलेले सगळे. तीर्थे म्हणजे काय खावे, दोष ओखदाची नाही. हा औषधाला दोष राहिला नाही. या परमेश्वराच्या भजन करणाऱ्या लोकांनी
टाळ कुठून पोथ्या वाचून टाळ कुठून परमेश्वराचं नाव घेऊन भजन करा फार काळ देशभक्ती केला बघ दुड मला सुटाला कळी काळा बापुडी अरे हो शाबास यमजमा कळा आणली तीर्थे छायावरली उठविली हा अशा प्रकारचा आहे बरं का दडा 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 दुड पळ सुटला कळी काळा बापुडी अरे हे प्रमाण म्हणावं बंकर स्वामी महाराजांनी शेकडो कीर्तन मी ऐकले बंकर स्वामी महाराजांचे मठातही ऐकले आणि बाहेर इतर ठिकाणी ऐकले बंकर स्वामी महाराजांचे कीर्तन कधी कोंडू काका आणि मी म्हणजे आमचे गुरु महाराज कोंडू काका ते आणि मी कधी गाडी घेऊन असायचे बंकर स्वामींच्या कीर्तनाला मोगलाईमध्ये मराठवाड्यामध्ये पूर्वी फार जुन्या गोष्टी तर हे प्रमाण म्हणावं बंकर स्वामी महाराजांनी दाडा 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 दोडा 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 दाडा दाडा दोडा 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 पळ सुटाला काळी काळा बापुडिया रे हा पळ सुटाला काळी काळा बापुडिया रे असा काळ त्या वारकऱ्यांना पाहून भजन करणाऱ्याला पाहून आणि तिरीला पाय लावून पळत होता बंकर स्वामी महाराज म्हणायचे कसा पळत होता तो शब्द माझ्या अजून म्हणायचे चिंगट तिरीला पाय लावून पळायचा कोण काळ असं आहे काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबतो अरे तुकाराम महाराजांना आर्थिकदृष्ट्या गरिबी असेल पण काळाची छाती नव्हती महाराज तुकाराम महाराजांना पाहायचे तुकाराम महाराजांकडे पाहायचे काळ गुलाम सलाम करी आणि तुकया घरी राबतो जगा काळ खाये आणि माथा दिला पाय अशा प्रकारचे सगळे काळ आणि ते नरकातला मार्गच बंद पडला त्यांचा हा तिकडचा तो मार्ग तिथे ओढे आहे तो 5-6 ओढे आहेत ना हा यमजमा अवकाळा आणली आणि तीर्थे छायावरणी उठवली यमलोकाची खुली राठी आगली तीर्थे म्हणजे काय खावे दोष ओळखताची नाही त्याचा पूर्वार्थ हा यम म्हणे काय जमावे म्हणजे काय जमावे तीर्थे म्हणजे काय खायलाच काही नाही रे हा फराळ नाही राहिले चिक्कू नाही राहिला सफरचंद नाही राहिले काय खावं तरी काय भाकरे नाही राहिली चोपड्यात आमच्या मठामध्ये कोणी कधी या आणि कधी भाकर खा आता फराळ 2-3 म्हणतो फराळ मठात पडले पाहिजे तिथं मठामध्ये आमच्याजवळ बायका पुरं नाही काही नाही सगळे भरपूर एकदा आणले का संध्याकाळपर्यंत कोणी कधी बी खा अशा प्रकारचा आहे त्या काळाला खायलाच काही शिल्लक राहिली संत शिरोमणी तुकाराम महाराज खायला काही शिल्लक दोषच शिल्लक राहिला नव्हता अशा प्रकारचा आहे त्याची शेवटची वेळ अशी आहे काही वैकुंठा जावे वैकुंठाची गेले आगरे नामघोष गौरवे अशा प्रकारचं विश्व ह्या साधू संतांनी ह्या परमेश्वराच्या भक्तांनी आणि ह्या वारकऱ्यांनी आणि ह्या मालकऱ्यांनी आणि ह्या पारण करणाऱ्यांनी सगळं विश्व महाराज काय सगळं जग असं धुवून काढलं बा ये पण तुकाराम महाराज काढलं आता ये काढलं का नाही आणि ते स्वतः शुद्ध ऐकलं नाही हे तरी कोणाला माहिती पण तुकाराम महाराजांनी सगळं जग धुवून काढलं हा सगळं जग असं धुवून काढलं स्वच्छ केलं स्वच्छ हरिभजनी जवळीले जग तुकविला लाग खरी काळांचा सकळ मंगळनिधी पवित्र आणाम पवित्र योग त्या शुक्र नामाच्या जोरावर त्यांनी सगळं जग धुवून काढलं जगामध्ये पवित्र वस्तू दुष्ट आहे पण परमेश्वराच्या नामासारखं पवित्र या जगात काही नाही गंगेचं पाणी पवित्र आहे तुळशीपत्र पवित्र आहे बेलाचं पान पवित्र आहे गोमूत्र पवित्र आहे गोमूत्र गोमकार गो अधिक गाय गो म्हणजे गाय
गो म्हणजे गाय, गो माता. गाय ही आपली आई आहे, माता म्हणजे आई आहे. पूर्वी सोडला मग काय लग्न झालं, टाळी वाजली, फळ झालं दिवसभर आणि वस्त्रही घालणं झालं. काय केलं त्याने? जुने माणसं कोणी ते पहा आता तुम्ही, मास्कन खात बसले. वचन नव्हतं वस्त्र घालणं. नाही हा काय मी 4-5 बारा 10-5 बारा पाहिलं. ती मुलगी ह्याची अरे त्या मुलीच्या आई बाबाकडच्या माणसांनी अरे सासरकडचे माणसं असे मांडे घालून बसायचे, शुद्ध करून रांकाची रांक अशा 2-3 रांका बसायच्या. आणि त्या मुलीच्या माहेरच्या लोकांनी आणि बापानी चुलत्यांनी भावानी तिला असं घ्यायचं. आदर होती आमची आणि आता झाली तुमची. कमळान जीव लावा आणि लग्न होता लावताना गोमाता अर्पण करायची. कारवड, एखादी कारवड गाय अर्पण करायची. आणून गाय घेऊन टाकायची, लगेच मागितलं नाही बा लगेच घेऊन टाकायची. असं पूर्वीच होत. गोमाता म्हणजे गाय. तर ते गोम तर पवित्र असतं. पण त्याला काही एखादा माणूस ठेवला हरिजनाचा नाही, चांगला ब्राह्मण येऊन ठेवा बाहेरून एकदम त्याच्या आजारी माणसाच्या विषयाला बसायला म्हणून काय माणूस एकदमच आला लटक्याला ठेवलं. असं झालं अपवित्र. ब्राह्मण चांगला गंध लावलेला, त्याच्या गळ्यामध्ये माळ चांगली, रोज पंचांग सांगतो आणि तो त्या गोमतराला शिवला का तो गोमतर झाला अपवित्र. असं परमेश्वराचं नाम मिळालं, असं परमेश्वराचं नाम आहे. काही कारणामुळे त्याला अपवित्र येते काय अपवित्रता येते मुळीच नाही. अहो तुकाराम महाराज आमच्यासारखी कीर्तनकार घेतले तरी ते पवित्र घातलं आणि तमाल पिणाऱ्या घेतलं तरी पवित्र, अरे ठेवून काढ. दारू पिणाऱ्या घेतलं तरी पवित्र, मास्कन खाणाऱ्या घेतलं तरी पवित्र, गांजा पिणाऱ्या घेतलं तरी पवित्र. काय करतात? काय गांजा पिऊन भजन आणतात काही माणसं, खरे रंगून जातात. रंगून धुवून हा ऐकणारे माणसं थकत पण ते थकतच नाही. गंगेच्या त्यांना आता पाण्याला चांगले फार चांगले पाणी नाही. तुम्ही परमेश्वराचं नाम घेता बाबा हो, फार चांगली गोष्ट आहे. पंचका नागाना व्हायना घेताना म्हणजे चांगली गोष्ट आहे. ते स्वच्छ अरे परमेश्वराचं नाम हे कोणी पवित्र पाणी, गोष्टी पवित्र आहेत त्या पवित्र आपल्या. पाण्याच्या जोरावर काही कारणामुळे अपवित्र होतात, तसं परमेश्वराचं नाम आहे. काही कारणामुळे अपवित्र होतात. समाज शिवलावा त्या परमेश्वराच्या नामाला आणि झालं अपवित्र. असं आहे काय? परमेश्वराचं नाम आहे सगळ्यात पवित्र. अरे परमेश्वराचं नावाची या सहस्रवरील नावाई अवतारी सगोनी या संसारी तारू झालो. परमेश्वराचं नाम आहे माणसाला साधना करता एक प्रकारची नावाचे महाराज. फक्त माणूस त्या नावेमध्ये बसला पाहिजे. परमेश्वराच्या पवित्र परमेश्वराच्या नामानं, पवित्र परमेश्वराच्या नामानं आणि ते सगळे जग त्यांनी पवित्र करून टाकलं या साधू संतांनी. त्या पारणानं पथनानं सगळं पवित्र झालं. ते काय जनाबाई होती महाराज, जगत काय ती मीराबाई. परमेश्वराच्या त्या आताच्या बायांना हरिपाठ पवित्र हो मंगला एखाद्या बाईला असं हरिपाठ. काय आमची जनाबाई, काय आमची जनाबाई आहे. रोज काकडा म्हणते पवित्र हो जनाबाई आमच्या फार पूर्वीच्या परिचयाच्या आहेत आणि आमच्या रक्तवंशाच्या बी आहेत. पवित्र जर काय असेल तर ते परमेश्वराचं नाम आहे. जवळच्या देवी आहेत. सकल मुस्लिमच्या काकडा करतात, हरिपाठ म्हणतात. साधी गोष्ट आहे का? काही काही बायांना हरिपाठाची माहिती कशाला म्हणतो. काय पूर्वीची जनाबाई होऊन गेली, मीराबाई होऊन गेली. आताच्या बाया लाजू 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 काही बाया अशा राहतात. बाबा पाहिला का पदर फार नाकापर्यंत खाल्ले. अरे पदर नाकापर्यंत घेण्यापेक्षा पदर तू कपाळाच्या वर ठेवी ना, पण तांबर दूध निघून जाते ना तिथं. म्हणजे बाबा जगत मरते ते नाही पाहायचं, फक्त पदरच खाली घ्यायचा. काय हे वागणं उपयोगाचं? म्हणजे कोण चित्रेला मुडकी बाई कोणी अशी त्याच्या त्याचं म्हणणं बाबा तिथे कोणतरी अशी बाई आहे बरं का. सांगतोय जगागिरी मी आता सांगतोय जगागिरी काही बाया नुसत्या लागतच.
पण देणे घेणं काही नाही. चल आधी, चल आधी, चल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात हो, आमच्या ह्या जनाबाई भजन करतात. पूर्वीची जनाबाई भजन करत होती, गात्यावर गाणं म्हणत होती देवाला. आज पूर्वीच्या आता जळी नाही राहिले. मी तर नेहमी सांगतो बा, नेहमी सांगतो, नाम आहे. माझ्या आईच्या मांडून उसळ होतं माझं, जगात आणि माझी आई दळीत दळीत होती. पुष्कळ वस्तू आपण गाणं कोणतं म्हणते ते मला आठवत नाही, पाटील पण दळीत होती. माझं मुडकं माझ्या आईच्या मांडी रोज, हे मला आठवतं चांगलं. काय पूर्वीच्या बायांना त्रास होता, पवित्र आहे. आताच्या बायांना काही त्रास नाही ना. मालक दळण करून आणतो, पवित्र आहे जगात दळण दळून आणतो तिकडून. ही परमेश्वर बाई पाटलीन बाई घरात थुंकून बसलेली आहे, काही काम नाही, धाम नाही, काय काही केलं नाही तरी ना चालेल. त्याचा येडा नाकात राहतो. भिल बाबा होता. कसं किती पारणं त्यांनी काय केली. नाकाला ओझ होत नाही, आता हे आपल्याला कळत नाही बघ. किती हरिपाठ पाठ होता, किती भैरी मालिका पाठ होती. आणि ते नाक असं काहीच नाही. ते नथ अशी तोंडवर येते बाबा, तोंडवर येते, आणि तोंडवर ती नथ ठेवून बोलायचं समोरच्या माणसाचं, फॅक्टरीवर माझी बोलायचं मोठं ठुमक्यानं बोलायचं. ते 28 वर्षाची गोष्ट. एका जण धरती. पण माझ्या जवळ नव्हतं. अहो शेकराच्या कामात भेट जात, शेकराच्या टायमाला भिल बाबाला तिथं आणलं त्या लोकांनी, आणि मला शेमुडाला मग भेट जात. कीर्तन झाले माझे 2 दिवस. जनाबाई सारखं व्हा, आमची जनाबाई आहे, आणि पूर्वीची जनाबाई आहे. जनाबाई सारखं व्हा, परमार्थ करा, भजन करा, पूजन करा, हरिपाठ पाठ करा. 2 दिवस परमेश्वर आणि 2 दिवस कीर्तन त्यांनी ऐकली मांडी घालून. आणि काही कीर्तन देवाला गाणं गायचं पक्का नाही. ते कीर्तन मला फार आवडलं. तर भाऊ लक्षात ठेवा, महिला मंडळ, पुरुष मंडळ, पवित्र परमेश्वराचं नाम, पवित्र परमेश्वराचं नाम घ्या, आणि त्या परमेश्वराच्या नामानं तुम्ही पवित्र होऊन जा. तुकाराम महाराजांनी सारे जग पवित्र केलं, तुम्ही स्वतःच पवित्र व्हा, तरी पुष्कळ झालं. आणि 600 रुपयाचं सामान टाळी, 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 टाळी. माझ्या हाताने भिलबाबाला अर्पण केलं. कचऱ्याची धाड्या, काही अजून खुर्च्या, कुठं काही असं अर्पण केलं माझं. ओ, कीर्तनाच्या भंगाच्या शांतरा, कीर्तनाच्या भंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. त्या भिलबाबा काय सांगतात? किती पारायण झाली होती? का हे जग पवित्र करण्याकरता एक तर परमेश्वराचं नाम आहे, नाव घेतो, लक्ष द्या. एक तर परमेश्वराचं नाव आम्ही घेतो, पाहिजे ते अभंग सोडवतो मी, आणि मी माझी अभंग सोडण्याची सवय आहे मला. शुद्धचर्या हे जी संतांची पूजन. तुकाराम मध्ये काही लोकांनी विचारलं तर महाराज आणखीन काय तुम्ही केलं? आजची भाकरे खात परमेश्वराचं नाव तर घेतलं जग पवित्र करण्याकरता, पण आणखीन काय केलं? तर ते म्हणतात माझ्या ठिकाणी असणारी देहबुद्धी, त्या देहबुद्धीचा मी त्याग केला, त्याच्याशिवाय बाकीचं कोणतंही साधन केलं नाही म्हणतात नाही. कोणाही न लागे साधनाचा कोणाही न लागे साधनाचा करणे केला तुकाराम महाराज सांगतात मंडळी हे जग पवित्र करण्याकरता आम्ही दुसरा कोणत्याही साधनाचा आणि स्वीकार केला नाही, कोणतंही साधन केलं नाही. फक्त परमेश्वराचं नाम आणि स्वतःच्या देहबुद्धीचा त्याग, देहबुद्धीचा त्याग केला. कोणाही नरगे साधनाचा पांग, कोणत्याही साधनाचा पंनिष्ठपणा आम्हाला नाही. पंनिष्ठपणा म्हणजे दास्यत्व. त्या भिलबाबाचे कुठे काय होत? पवित्र जे परमेश्वराचं नाम कोणत्याही साधनाचा आम्ही स्वीकार केला नाही, त्याची आम्ही दास बनलो नाही. रात्रंदिवस चालू होत. मग काय केलं? देहबुद्धीचा फक्त त्याग केला. देहबुद्धी म्हणजे देहाभिमान, देहबुद्धी म्हणजे देहाभिमान. तो देहाभिमान परमेश्वराला नाही, आणि परमेश्वराच्या भक्तालाही तो अभिमान जाऊ दे नाही असं. आणि जर का एखाद्या भक्ताला गर्व झाला
अभिमान ते माझं जरी होय अभिमान निर्भो समान भार देवा निरुपयोगाप्रमाणे भार होतो महाराजच्या परमेश्वराला. आणि या पवित्र हा, नावाच्या जर का एखाद्या भक्ताला आपल्या स्वतःच्या सत्कार्याचा गर्व झाला अभिमान झाला तर तो डोंगरा एवढा होतो पर्वता एवढा होतो परमेश्वराला. म्हणून तो परमात्मा त्याला स्वतःच्या विग्रहाचा अभिमान नाही आणि आपल्या भक्ताला तो धरू देत नाही. विठ्ठल विठ्ठल गाई 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 कुंडली कबर दे हरिढोल श्री नामदेव महाराज गंगागिरी महाराज जी जय, ज्ञानेश्वर महाराज जी जय. हो मी काय सांगतो परमेश्वराला मी स्वतःच्या देहाचा अभिमान नाही आणि तो आपल्या भक्ताला अभिमान धरू देत नाही. जर एखाद्या भक्ताला अभिमान झाला म्हणजे तो भक्त जर विटाळला अभिमानाने तर जो विटाळला तर परमात्मा त्याचा विटाळ ताबडतोबच काढतो. त्याला तो विटाळ राहू देत नाही, गर्व अभिमान राहू देत नाही. अशा प्रकारचं करतो परमात्मा. एक दृष्टांत आहे, त्या गौडाला भयंकर त्याच्या भरारीचा अभिमान झाला. गौडाला भयंकर भरारीचा अभिमान. त्याला काय वाटलं परमात्मा कुठे गेले का माझ्याशिवाय देव जातच नाही, माझ्याशिवाय देव जातच नाही, माझ्या पाठीवर बसल्याशिवाय देवाला जातच येत नाही. आता पाठीवर बसल्याशिवाय देवाला जातच येत नाही. अहो तू कुठेही प्रगट होऊ शकतो. त्याला काय कोणाच्या पाठीवर डोंगर बसूनच जावं लागतं काय त्याला. अहो तू कुठेही व्हावया प्रकट कैचे दुरी अंतर. तो कुठेही प्रकट होऊ शकतो. पण त्या गौडाला वाटलं का माझ्याशिवाय देवाचं चालतच नाही. कुठे कुठे पाठवायचं झालं का मलाच पाठवतात, माझ्याशिवाय देवाचं काही धाकतच नाही, काही चालतच नाही. हा त्याला झाला गर्व. कोणाला? त्या गरुडाला. आणि सत्यभामेला गर्व झाला का माझ्यासारखी रूपवान आणि माझ्यासारखी आवडती 16,108 नायकामध्ये कोणी बी नाही, कोणी बी नाही. म्हणजे सत्यभामेला गर्व झाला तिच्या रूपाचा आणि ज्याला गर्व झाला गौडाला त्याच्या भरारीचा. मग देवाला वाटलं आता आपले भक्त विटाळले, आपले भक्त विटाळले, पण यांचा विटाळ का आला पाहिजे ना. आता काय करावं काय याला. थोडंच आपण स्वतः मारता येतो त्यांच्या मुचकडीत. तसं नाही, त्यांना स्वतःच्या घरी टोचता येत नाही. सोनाराकडेच जावं लागलं टोचायला. घरच्या घरी नाही जमत ते टोचायचं. बरोबर आलं काही सोनाराकडेच जावं लागत. म्हणून आम्ही एक सोनार कायमचाच ठेवलाय जवळ. कोणाला टोचायचं झालं का तो आपला पुढं होतो. ठेव आहे विठ्ठल. गाई 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 हो. त्या दिवशी वांबुर्याला मिसळताना खूप समजत होती देवी पण पंढरा हलताय समजला भलते डाळकरी तिथे काय व्यवस्था अरेंजमेंट भयंकर व्यवस्था जोरदार. खूप तिथे मजा आली. खूप कार्यक्रम जोरदार झाला तिथे बी. कुठेही गावाचं ओळखीचे प्रेमाचे लोक आहेतच ना. याच गावात काय पण त्या गावातून कुठेही गेला का 4-2, 10-5 माणसं परिचयाचे ओळखीचे आहेतच, जुने नवे अशा प्रकारचा असो. तर परमात्म्याला वाटलं यांचा विठाळ काढला पाहिजे बाबा. आपले भक्त विटाळले, काय करावं मग काय करावं अशी संधी पाहत होते परमात्मा. संधी म्हणजे वेळ पाहत होते. काय करावं तितक्यामध्ये मारुजराय चिरंजीव, शांतता ठेवा. मारुजराय चिरंजीव 7 चिरंजीव आहे. 7 सप्तैते चिरंजीवा अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषणा कृपपराशरा यैश्च सप्तैते चिरंजीवा असे 7 चिरंजीव आहेत. त्या 7 चिरंजीवामध्ये हा मारुजराय. तो रामावतारामध्ये बी, कृष्ण अवतारामध्ये बी, आता विठ्ठल अवतारामध्ये कुठेतरी आहेच. मग त्याचं कार्य संपलं, त्यांचं कार्य संपलं.
याचं करती काय मिलिटरी? एक डोंगर उचलला, टाकला का तिकडं नेऊन अमृतसरच्या पलीकडं. कचरू काय करते मिलिटरी? पण त्यांचं कार्य संपलं. मारुद्रायचं कार्य संपलं. जिवंत आहे, चिरंजीव आहेत, पण कार्य संपलं. असो, मग फिरता फिरता त्या कृष्ण अवतारामध्ये जे आले, कुठं? त्या बगीच्यामध्ये, कृष्ण परमात्म्याच्या बळरामदासाच्या बगीच्यामध्ये आले. बगीच्यामध्ये आले, मारुद्राचे माकड येऊन त्यांनी काय केलं? फळं तोडायचे, फेकून द्यायचे. या फांडीवर उडी मार, त्या फांडीवर उडी मार, इकडं उडी मार, तिकडं उडी मार. काही काही फांड्या बी मोडायच्या आणि त्याला बरेच फळं राहायचे. काही काही फळं तोडून फेकून द्यायचा, काही खायचा, काही करंडाने फेकून द्यायचा. असं नासधूस चालली त्या बगीच्याची, नासधूस चालली. नासधूस चालल्यानं ते माळी लोक आले. राखण होते काही माणसं, काही राखणदार होते. माळी होते का गुरु होते का मराठी होते कोणा ठाऊचे, पण होते माळी. होते म्हणजे माळीचे ना. हा, आणि ते माळी लोक राखण होते. ते म्हणे अरे फळ तोडू नका ना, इकडे त्या बगीच्याचा नाश करू नको, आणि त्या फांद्या मरू नको. तर तो मारूच राय, तो काही आहे का तो त्या माळ्यांचं? काही माळी बांधले शेपटाला, दिले फेकून समुद्रामध्ये, समुद्रात फेकून दिले. एक माळी तुका म्हणे जम्मू माळी रगडीला पाया तळे, एक धरला पाया खाली दाबून. आणि काही माळी शब्दाच्या बाहेर ठेवली. कशा करता? हे बातमी गेली पाहिजे तिकडं, बातमी गेली पाहिजे गावामध्ये, राजधानीमध्ये बातमी गेली पाहिजे. त्याच्याकडचं मोकळं ठेवले. गेले ते मोकळे होते, ते गेले पळत पळत थेट कृष्ण परमात्म्याकडं. हो देवा, ते माकड आलं या बगीच्यामध्ये, आणि त्या माकडाने सगळ्या बगीच्याचा नाश चालवला म्हणे, सगळ्या बगीच्याचा नाश चालवला म्हणे. परमात्म्याने अंतर्ज्ञानानं पाहिलं. गोपाळ कृष्ण परमेश्वरानं असे शांत बसले आणि एका सेकंदामध्ये ओळखलं का मारुतराय आलाय. आणि आता मात्र भक्तांचा विठाळ काढायचा टाइम आलाय. मग परमात्मा काय म्हणाले, ए गौडा, अरे इकडे इकडे इकडे. गेला गरुड. गौडाला वाटलं कुठेतरी भरारी मारायची बरं का आपल्याला, कुठेतरी भरारी मारायची. मोठ्या गर्वाने आला तो. काय काय जेव्हा काय काम आहे? काय नाही, आपल्या बगीच्यामध्ये हे माकड आलं, तर तेवढं माकड इथवर घेऊन ये, माझ्याकडे घेऊन ये, मी त्याला जरा शिक्षा करतो म्हणे. काय जेव्हा म्हणे, हलकट काम मला सांगितलं. कोणतं काम कोणाला सांगा, तुम्हाला काही कळत नाही म्हणे. मला भरारी मारायची सांगा.
हे हलकट काम माकड आणायचं आणि ते मला हलकट काम सांगितलं. नाही नाही, मी नाही जाणार, मी जाणार नाही म्हणे. मला माझ्याजवळ काम सांगा. परमात्मा म्हणे अरे जा गौडा, तू जा तर खरं म्हणे, तुला करायचं काय जा, आणि त्याला म्हणा बगीचाचा नाश करू नको, तुला बळराम दादा बोलावतात असं सांग म्हणे. मग गेला तो तिथे. त्याला तर इतका त्याला गर्वच्या भरारीचा गौडाला इतका गर्व, आणि त्या गर्वाच्या भरामध्ये गेला आणि लांबूनच हाका मारल्या, ए माकडा, ए मांगडा, तुला बलराम दादा बोलावतात, तुला बलराम दादा बोलावतात. असं ऐकल्याबरोबर त्या मारुतरायाला वाटलं आपला अयोध्येचा राम, आपला अयोध्येचा राम, आणि हा कोणता बलराम काढला कुणी करता. मारुतरायानं बैऱ्याचं सोंग घेतलं, बैऱ्या माणसाचं सोंग घेतलं. मारुतराय म्हणला, ए अरे मला ऐकायला येत नाही, जरा जवळ ये, जरा जवळ ये म्हणे. मग गौडू याला बरं का जवळ. गौडूला काय माहिती मारुती हा मारुती त्याला माहितीच का. तो म्हणला, ए माकडा, त्याच्या डोक्याला हात लावला होता, ए माकडा, तुला बलराम दादा बोलवतात. मारुतरायानं अशी काही एक चपराक ठेवली, लगेच घाबरत झालं. फाड 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 करीत एकदम देवाच्या पायावर येऊन आदळला पाहिजे एकदा. काय देवा म्हणे, मला मारलं म्हणे त्या माकडानं, आणि तुम्ही कसं काय मला हे असं केलं म्हणे, मग तुम्ही काय नाही स्वतः मारलं, म्हणून माझा अपमान केला तुम्ही, मला माकडाच्या हाताने मारलं, असं तो लागला गौड म्हणायला. आणि ज्यावेळेला गौडाला काम सांगितलं ते मारुती आणायचं, त्यावेळेला इकडे सत्यभामेला सांगितलं. काय सांगितलं का आपल्याला मारुतराय भेटायला आलेला आहे, आणि त्याला रामाच्या आणि सीतेच्या रूपानं त्याला भेट द्यायची म्हणे आपल्याला, तर तू सीता होय म्हणे. मग तिनं मोठा खना एवढा आरसा घेतला बरं का, त्या सत्यभामेनं मोठा आरसा घेतला, आणि मोठा आरसा घेऊन आणि त्या भले दागिने घेतले, पाठी भर आलं भर, नथ बी, वजर टिक बी, पुतळ्याची माळे बी, बावटे बी, तोडले बी, सगळं मुरणी, इथं नाकात मुरणी राहती, ती मुरणी अशी एवढीच राहती, त्या मुरणीचा झोकले निरळाच राहतो. नाथाचा झोक आहे पण त्या मुरणीचा झोक राहतो बरं का. ती मुरणी असे सगळे दागिने घेतले आणि अंगावर घातले. सीतेचा फोटो जवळ घेतला आणि त्या आरशामध्ये सीता झाल्याशिवाय नाही म्हणून पाहायला लागली. शंकर बाबा पाहायला लागल्याबरोबर कपडे घातले, दागिने घातले, आरशामध्ये पाहायला लागली सीता मी झाले का नाही. तितक्यामध्ये नारायण नारायण नारायण, नारदाची सवारी उतरली बाबा. नारदाची सवारी उतरल्याबरोबर हो 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 नारद या या या, बरं झालं तुम्ही प्रत्येक अवतारामध्ये असता. हा बरं, पुढं काय. नारद आवतात नाच करायला चालतात. पुढं काय म्हणे, पुढं काय नाही म्हणे, पुष्कळ 16,108 नाही काय म्हणे, पण त्यांनी मला शीतळ व्हायचं सांगितलंय, असं तिला गर्व कृपाचा. आणि त्यांनी मला शीतळ व्हायचं सांगितलंय असं म्हणून आणि नारदाला म्हणली, मी शीतळ झाली का नाही सांगा बरं, मी सीतेसारखी झाली का नाही मला सांगा. तुम्ही सीता पाहिलेली म्हणे राम अवतारात, शीतळ झाली का नाही मला सांगा. नारद म्हणले, आई साहेब खरं बोललं मग सच्चाईला राग येतो, खरं बोलू का नको. हे नारदा खरं बोला, पहा बरं अगदी खरं बोला म्हणे. आई साहेब सीताबाई त्या जाऊ द्यात, पण सीताबाईच्या हाताखाली जे बटकूर आहे ना त्याच्या नखाची सरणी आली म्हणे. असं म्हणल्याबरोबर ना तिनं आरसाळे फेकून दिला, दागिने फेकून दिले, आणि पदरे कुणीकडे पडला, आणि आस्ता व्यस्त होऊन एक प्रकारची राक्षसीनच होऊन पडली होती त्या महालामध्ये, तिच्या बंगल्यामध्ये. आले कृष्ण परमात्मा, त्यांना वाटला आता मारुती येणार, म्हणजे सीता झाली का नाही पाहावं म्हणून गेले पाहाला. तर सीताचा नाही झाली, पण राक्षसीचा अवतार झाली, मात्र हिडिंबीचा अवतार झाली. टाळी 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 वा. सुंदरी गवर्गो हरिधो श्री ज्ञानदो तारा गंगाधर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. चल हो मंडळी, ती सीता झाली नाही. परमात्मा म्हणले आता ही भूताचा अवतार झाली म्हणे, जाऊ द्या तिच्या नादीच लागायला नको. परमात्मा म्हणले, गोपाळ कृष्ण परमात्मा
मग रुक्मिणीकडे गेले आई साहेबाकडे गेले आणि म्हणू लागले, रुक्मिणी तू सीता हो आणि मी राम होतो आणि मारुतीला आपल्या भेटीला आलाय. आता त्या रुक्मिणीनं काय महाराज इकडचा पदर इकडे गेला की सीता तयार, हा ताबडतोब. आणि मारुतीला आले. पण मारुतीला येण्याच्या पूर्वी गरुडाला दुसऱ्यांदा पाठवलं. तर गरुड कुठे जातोय? परमात्मा म्हणाले, अरे गरुडा ते साधं वानर नाही, साधं माकड नाही, तो मारुती आहे म्हणे, तो मारुती आहे. आणि त्याला मी वचन दिलेले राम अवतारात का कृष्ण अवतारामध्ये तुला राम रूपाने भेटले, हे त्याला मी वचन दिलेले. तर तू असं कर, त्याला म्हणायचं मारुतीराय, अहो हनुमंतराय असं म्हणायचं. आणि तुम्हाला दाशरथी राम भेटायला बोलावतात असं म्हण. म्हणजे मग तो तुला काही करणार नाही. तो म्हणला जेव्हा मी खरं बोललो तर मला चपराक बसली. इथे रामाचा पत्ता नाही, सीतेचा पत्ता नाही. आणि मग तो मला कुठं समुद्र फेकून देईल, त्याचा पत्ता लागणार नाही. तो मी काही जात नाही. तो म्हण नाही तुला जावंच लागेल, एवढ्या भरणे जावंच लागेल. आणि मी सांगतो त्याप्रमाणे म्हण. गेला बाबा देवाच्या धाका देणं, देवाच्या आज्ञेवरून. आणि गरुड गेला. पण पहिल्यासारखा हे माकडान हे मांजराने म्हटला. मग काय म्हटला? अहो मारुतीराय, अहो बजरंगबली, अहो हनुमंतराय, तुम्हाला दाशरथी राम भेटायकरता बोलावतात असं म्हटल्या बरोबर मारुतीरायला इतका आनंद झाला महाराज, भयंकर आनंद झाला. आणि मारुतीराय टनाटन उड्या मारीत ह्या गरुडाकडे यायला लागला. मग तो मारुतीराय इकडे यायला लागल्याबरोबर ह्या गरुडाच्या काळजाने ठाव सोडला. त्याला वाटलं आता कुठे फेकतो, काय करतो. आता गरुडाचा माग सारखायला लागला. पण मारुतीरायनं आज का उडी मारली, एका उडीत पकडला. तो पकडला आणि मग त्याला नाचू लागले. डोक्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं, कडेवर घेतलं आणि नाचू लागले, गाणं गाऊ लागले. आणि भयंकर आनंद झाला. आणि मग ते मारुतीराय गरुडाला घेऊन रामाच्या दर्शनाला आले. आणि गोपाळकृष्ण परमात्मा राम झाले आणि रुक्मिणी सीता झाली. आणि एक मारुतीरायाच्या भेटीमध्ये, एक हनुमंतरायाच्या भेटीमध्ये बरं का, आणि गरुडाचा आणि सत्यभामेचा दोघांचाही गर्व, दोघांचाही विटाळलेपणा परमेश्वरानं नाहीसा केला. हा हनुमंता भेटी गर्व हरीला दोहीचा, हनुमंता भेटी गर्व हरीला दोहीचा. हा हनुमंता भेटी हरीला दोहीचा. गौडा विटंबना रूपा सत्यभामेचा हनुमंता भेटी गर्व. हनुमंता भेटी गर्व. विठ्ठल टाळी वाजवा, टाळी. हो मी पुन्हा सांगतो, परमेश्वराला स्वतःच्या विग्रहाचा अभिमान नाही. भगवत हे चैतन्यगण, ते वसेना देहाभिमान. इकडं पहा, भगवंत चैतन्यगण, ते वसेना देहाभिमान. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा देहाभिमान नाही. आणि तो आपल्या भक्तालाही धरू दे नाही अशा प्रकारचा परमात्मा. म्हणून परमेश्वराने, गोपाळकृष्ण परमेश्वरानं एक मारुतीरायाच्या भेटीमध्ये या दोन भक्ताचा विठाळ नाहीसा केला, त्या गरुडाचा आणि सत्यभामेचा. शेवटच्या चरणात सांगतात, जरा भजन करा. हे विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, करणे केला त्याग देहबुद्धी, कोणाही नरगे साधनाचा पांग, करणे केला त्याग देहबुद्धी. आता शेवटच्या चरणात सांगतात,
तुका म्हणे सुख समाधी हरी तुका म्हणे हा हा तुका म्हणे सुख समाधी हरिकथा निरे भव व्यथा गायला तो परमेश्वराच्या नामाने माणसाला परमेश्वराच्या भजनाने परमेश्वराच्या नामाने परमेश्वराच्या भजनाने मानवाला समाधी लागते समाधी लोप झाली नादी लागली समाधी लोप झाली नादी लागली समाधी मूढ जन नरनारी लोकारे मूढ जन नरनारी लोकारे हा लोप झाली नादी लागली समाधी हा लोप झाली नादी लागली समाधी हो लोप झाली नादी लागली समाधी मूढ जन नरनारी लोकारे अरे येडे मुखे भोळे बापडे या भजन कीर्तनामध्ये सर्वांना समाधी लागते तसं इतर साधनांचं नाही अष्टांग योगाची समाधी एकट्याच माणसाला समाधी बाकीच्याने तिकडे नुसतं टकमक पाहत राहायचं चांगदेव महाराज समाधी लायत होते बाकीच्या समाधी होती का बाकीचे नुसतं टकमक त्याच्याकडे पाहतच बसायचे तसं परमेश्वराच्या भजनाचं नाही अरे आमच्या बंगर स्वामी महाराज तर कीर्तन चाललं महाराज होत होतं मठामध्ये दांडेकर मामा पुढे बसला ऐकायला बसले आहेत लक्ष्मणबा पुढे ऐकायला बसलेले आहेत मारुतीबा गुरु पुढे ऐकायला बसलेले आहेत शेकडो टाळकरी मठामध्ये आहेत 3 तास गच्च भरलेले आहेत माणसांनी श्रोत्यांनी आणि तिथं ते कीर्तन चालायचं अंगावर काटा उमटायचं महाराज एखाद्या कडव्याचं एखादं खवणा परत जर कडवं आलं ना तर अंगाला काटा यायचं हा मग झाली नादी लागली समाधी मूढ जन नरणारे लोक आले पंडित ज्ञानी योगी मानवाव एकच सिद्ध साधणारे अशा प्रकारचं आहे म्हणून तुकाराम महाराज सांगतात ऐका ह्याच कडव्याच्या आधारानं तुकाराम अशा प्रकारे मी 4 चरणांचा भावार्थ सांगितला आता शेवटची चाल कोणतरी म्हणा बाबा कोण म्हण पण मग हे बाई म्हणतील पाठीमाग हा ठोकार घुमा तुका म्हणे सुख समाधी हरी कथा तुका म्हणे सुख समाधी हरी तुका म्हणे तुका म्हणे सुख समाधी हरी कथा 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 नेने भव व्यथा गाईल तो लेने भव व्यथा गाईल तो
नेने भव व्यथा गाईल तो हरी भजनी ढबळीले जगा हरी भजनी ढबळीले जगा नेने भव व्यथा गाईल तो व्यथा गाईल तो हरि भजनी हरि भजनी तुका म्हणे सुख समाधी हरी कथा 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 नेने भव व्यथा गाईल तो नेणे भाव व्यथा गाईल तो नेणे भाव व्यथा गाईल तो नेणे भाव व्यथा गाईल तो गाईल गाईल तो हरि भजनी ढबळीले जग हरि भजनी ढबळीले जग नेने भव व्यथा गाईल तो नेने भव व्यथा गाईल तो नेने भव व्यथा नेने भव व्यथा गाईल तो नेने भव व्यथा गाईल तो गाईल तो हरि भजनी ढबळीले जग हरि भजनी ढबळीले जग तू कावीरा लाग तरी काळाचा तू कावीला लाग तरी काळाचा तू कावीला लाग तरी काळाचा तू कावीला लाग कळी काळाचा तू कवीला लाग कळी काळाचा हरि भजनी ढबळीले जग हरि भजनी ढबळीले जग तू कवीला लाग कळी काळाचा तू
कवीला लाग कळी काळाचा तू कवीला लाग कळी काळाचा तू कवीला लाग कळी काळाचा हरी भजनी हे जवळी हरी भजनी हे जवळी तू कवीला लाग कळी काळाचा तू कवीला लाग करी काळांचा तू कवीला